चलिए, काफ़ी अच्छा लगा मैडी आपके साथ, आपकी मराठी से काफ़ी कुछ सीखने का मिला। मैं हमेशा विद्यार्थी दशा में रहना पसंद करता हूँ। कमेंटेटर चाहे छोटा हो या बड़ा हो, हमेशा उससे कुछ ना कुछ सीखने का मौका हमें ढूंढना चाहिए। और मैडी, मैंने आपसे बहुत कुछ सीखा। कई आपके अच्छे वर्ड जिनका मैं हिंदी में ट्रांसलेट करके कई मैचेस में ज़रूर बोलूँगा। तो चलिए, मैच शुरू होना ज़रूरी है। 20 मिनट के अंदर आपको ये 4 ओवर ख़त्म करने। देखिए, टर्न देखिए क्रिकेट मैच का। शुरुआत आज की थी रविंद्र म्हात्रे ने और अंत भी उन्हीं की जुबानी होगा इस सत्र के बाद। आखिरी मैच है ये, 1 बजे से पहले ये ख़त्म होना चाहिए। इस उम्मीद के साथ हम आगे जाएंगे। विशाल शेरके स्ट्राइकर एंड पर, रोहित पाटिल नॉन स्ट्राइकर एंड पर। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे अलंकार भोईर। राइट आर्म राउंड द विकेट। ये गेंदबाजी होगी बाएं हाथ के बल्लेबाज के लिए। अलंकार भोईर की पहली गेंद, विशाल शेरके ने आसमान दिखाया। कौन कहता है रात के 12:30 1 बजे छक्के नहीं आते? मारने वाले में दम होना चाहिए और वो दम दिखाया विशाल शेरके ने। क्रॉस बैटेड शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। हिट हुआ। यहाँ पे हम डीजे मास्टर सहित 1 2 3 4 5 6 7 8 लोग हैं, लेकिन 7 लोग इसका मतलब नहीं बता सकते। एक ही मतलब बता सकता है और वो है हमारे डीजे ऑपरेटर। तो पहली गेंद के ऊपर छक्का आ चुका, इरादा स्पष्ट किया है। सुपर 8 के लिए हम खेलेंगे। 6 पे आता हुआ टोटल। फिर से एक बार क्रॉस बैटेड शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। आउटफील्ड काफी तेज और ये मिलेंगे 4, टोटल बना 10। तो 10 रन आ चुके हैं। क्या बल्लेबाजी हो रही है। बल्लेबाज विशाल शेरके की। जय बापदेव पाली बारक्या शेरके के नाम से जानी जाती है, लेकिन इस नाम से भी जानी जाएगी विशाल शेरके। बाएं हाथ के एक बेहतरीन बल्लेबाज। देखिए, थम्स अप पिया है पाली के 12th मैन में। 12th मैन ने और पावर आ चुका है विशाल शेरके में। मैच शुरू होने से पहले ही वो आ चुके थे। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए क्योंकि क्रिकेट एक हाई टेंशनल ड्रामा रहता है। फुल टॉस गेंद और उसे घुमाया, फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। 8 और 6 बनेंगे 14। पहली गेंद 6, दूसरी 4, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, तीसरी 4, फाइन लेग बाउंड्री के बाहर। हाँ, लेकिन पहले मैच में देखा था भातान की तरफ से गेंदबाजी की शुरुआत की थी प्रवीण भोईर ने। इस मैच में उन्होंने शुरुआत की है अलंकार भोईर से। थोड़ा एक्सपीरियंस कम नजर आ रहा है अलंकार भोईर की गेंदबाजी में। 3 स्कोरिंग शॉट आए विशाल शेरके के द्वारा। एक छक्का, उसके बाद एक बाउंड्री और उसके बाद एक बाउंड्री। इस ओवर की चौथी गेंद करेंगे अलंकार भोईर। फिर से एक बार क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश। शॉट फाइन लेग के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फील्ड किया। 11 पे पहुंचता हुआ टोटल 4 गेंदों की। 15 पे पहुंचता हुआ टोटल, क्योंकि 6 4 4 14 और उसके बाद एक
15 पे आता हुआ टोटल 4 गेंदों का खेल यहाँ पे समाप्त हो चुका है। स्ट्राइकर एंड पर अब आ चुके हैं इस टीम के कप्तान, इस टीम के सेनापति रोहित पाटिल। क्या 3 छक्के लगाए थे इन्होंने किंजल ट्रॉफी में और अपनी व्यावसायिक टीम को जितवाया था। 1 रन जरूर मिला। 16 पे आता हुआ टोटल। इस ओवर की अब आखिरी गेंद करेंगे अलंकार भोईर। पाली टीम जानती है सामने बाहुबली प्रवीण भोईर है, तो 4 ओवर में कम से कम 50, 12.5 के औसत से रन होने जरूरी। इस ओवर की आखिरी गेंद ठीक तरीके से बल्ले पे नहीं आई, लेकिन देखिए विशाल शेरके की बल्लेबाजी अगर हम देखें, उन्होंने जितनी भी गेंदें खेली ना, एक भी हमें कवर ड्राइव नजर नहीं आया, एक भी स्क्वायर कट नजर नहीं आई। ऑफ टाइम आउटसाइड द ऑफ स्टंप जो गेंदें थी उन्होंने ऑन साइड के लिए ऑन साइड के ऊपर लेकर खेला। तो जो लाइन थी गेंदबाजों को चेंज करनी थी। 18 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। नो लॉस। टीम जय बापदेव पाली स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्मृति श्री दत्त भाताण के खिलाफ। नंदराज शेठ मुंगाजी यहां पर बैठे हुए हैं, एक बड़ी हस्ती, एक बड़े नेता, और आने वाले दिनों में बैलगाड़ा रेस उनके द्वारा होने वाली है 12 मार्च। और 18 फरवरी को अगर आपको देखना है तो बाइक मैंने देखी किसी के स्टेटस पर, वनवटे के मैदान पर शायद बैलगाड़ा रेस संडे को, पेड़ खालापुर वावोशी रोड। नितिन सावंत शिवसेना नेता, उनकी तरफ से ये बैलगाड़ा रेस ऑर्गेनाइज की जा चुकी है। 18 पे 0। शुरुआत अच्छी हुई है जय बापदेव पाली की। रोहित और उनके साथी विशाल ने, पाटिल और शेर के ब्रदर्स, शुरुआत अच्छी की है। नए गेंदबाज जयेश भोईर। और ये देखिए गलत फील्डिंग हुई, यहां पे आप बीट नहीं हो सकते। आउटफील्ड काफी तेज है, 2 रन जरूर मिलेंगे। क्या मिलेगा? तीसरा, लेकिन 2 ही रन, और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 20 रन। ओवर नंबर दूसरा चल रहा है। रविंद्र मात्रे हमारे लीडिंग कमेंटेटर है, क्योंकि इस गांव के हैं, उन्हें पता है किस लॉट्स में किस कमेंटेटर्स को बुलाना है। आज बदलापुर के कमेंटेटर को हमने, मैडी को सुना, काफ़ी अच्छी कमेंट्री। ये हीरे कहाँ कहाँ से खोज कर लेके आते हैं। कवर्स में खेला, डीप कवर पर स्वीपर कवर मौजूद, वहां पे मिलेगा महज सिंगल मिलेगा। धीरे धीरे रनों को रोकने वाली गेंदबाजी हो रही है टीम स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्मृति श्री दत्त भाताण की ओर से। विशाल शेड़के काफी अच्छी बल्लेबाजी उन्होंने की है। अब तक 17 के निजी योगदान पर खेल रहे हैं, 17 के निजी योगदान पर खेल रहे हैं। विशाल प्रणय म्हात्रे काफी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं। जो बड़े स्कोरर है रायगढ़ में, उनकी सुर्खियों में ये अगले साल जरूर आएंगे। उनकी पंक्ति में कांचन पालकर, उमेश भोईर, सुदर्शन पाटिल, नरेश दड़वी, नितेश तरे, पूरे रायगढ़ की बात कर रहा हूं मैं। ये थर्ड अंपायर की मांग की जा रही है, रनआउट के लिए ना अंपायर, नॉन स्ट्राइकर एंड पर रनआउट है कि नहीं। तब तक हम सुनेंगे डीजे को।
पक्ष बोरले पहिला मॅच बघा, जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर उद्या 3:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. उद्याच्या दिवसातले मॅच असतील बघा. पोहेंजे विपक्ष हरिग्राम दुसरा सामना, त्यानंतर मोहपे विपक्ष आउट आहे, आउट. बॅट्समन इज आउट. स्वर्गीय धोंडूशेठ व श्याम स्मृती कुंडेवाल मोहपे विपक्ष खेळेल. आणि चौथा मॅच असेल उल्वे निलेश खारकर यांचा संघ करंजाडे विपक्ष. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये बघा 8 टीम्स असतील. एक संघ आम्ही सुपर 4 मध्ये क्वालिफाय उद्याच्या दिवसामध्ये करणार आहोत, याची नोंद घ्या. आणि बरोबर 3:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. जो संघ उशिरा येईल त्या संघाला पॅनल्टी 100% दिली जाईल. तर ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बैट्समैन झालाय रन आउट. तो विशाल शेळके के पारी का अंत हो चुका है. रन संख्या बनती हुई यहां पर 1 विकेट के नुकसान पे 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं. स्ट्राइकर एंड पर रोहित, नॉन स्ट्राइकर एंड पर बारकिया शेळके. ओवर नंबर चल रहा है ये दूसरा. अच्छी गेंद कवर्स में खेला, बिल्कुल गैप में, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात है. 2 रन तो जरूर मिलेंगे और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 23 रन. 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. 23 धावा धावफलकावर लागलेत. परंतु आज पाहतोय आमची गोल्डन हवेली, गोल्डन ग्रुपची हवेली, मंगेश गायकवाड अँड ग्रुप मेंबर्स अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत थेट त्यांच्या हवेलीमधून. हाँ, निश्चित तौर पर क्रिकेट है. और ये ऊंचा खेलने की कोशिश, लेकिन कारपेट के सहारे सीधा गेंद गई लॉन्ग ऑफ क्षेत्र पर. वहां पे फील्ड किया गया प्रवीण भोईर द्वारा. 1 रन जरूर मिला और इससे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 24 पे 1. दूसरा ओवर चल रहा है. 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है. गेंदबाज जयेश भोईर करेंगे इस ओवर की आखिरी गेंद. मैच की तरफ हम चलेंगे जहां पे इस ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज जयेश भोईर. देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, स्क्वायर कट खेला बाहर क्या नहीं, लेकिन गेंद गई थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. टोटल आ चुका है 28 रन 1 विकेट के नुकसान पे. 28 रन 1 विकेट के नुकसान पे समय पे मैचेस खत्म होने जा रहे हैं. अच्छे संकेत हैं आर्या ओले के ऑर्गेनाइजेशन में, लेकिन एक अच्छे ओवर की जरूरत है. टीम स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी स्मृति श्रीदत्त भाताण को. प्रवीण भोईर ने गेंदबाज बाहुबली, भाताण क्रिकेट का ये बाहुबली. प्रवीण भोईर तीसरे ओवर की करेंगे पहली गेंद.
सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 29 रन। देखिए अब यहाँ से एक्सीलेटर पर ताव देना होगा। मेरी समझ में ये बात नहीं आई कि बॉलिंग की शुरुआत इस इनिंग की प्रवीण भोई ने क्यों नहीं की। पिछले मैच में 2 ओवर अच्छे डालने के बावजूद एक अलग रणनीति के तहत खेल रही है स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, श्री दत्त भाताण। प्रवीण भोई 100 ओवर की करेंगे। अगली गेंद शायद बारकिया शेड़के के लिए उन्होंने अपने आप को रोका था। वो जानते हैं बारकिया शेड़के रो में छक्के लगा सकते हैं, ऐसे में उन्हें रोकना ज़रूरी है और ये रणनीति शायद हो सकती है क्योंकि बारकिया शेड़के से ओपन नहीं करवाया था रोहित ने। 29 और ये गलत फील्डिंग हुई और मैंने पहले कहा था आउटफील्ड इतनी तेज है। माथेरान के रेस कोर्स की ग्राउंड की अगर आप आउटफील्ड देखेंगे तो वैसी आउटफील्ड नजर आ रही है। फील्डर बीट, गेंद बाउंड्री पार। तो 33 में 1 है। प्रवीण भोई 100 ओवर की करेंगे। अगली गेंद ये एज था, शायद रिएक्शन से ऐसा ही लगा, शायद बल्ले का अंदरूनी किनारा, विकेट कीपर वहां पे चूके। बाहरी किनारा तो नहीं था लेकिन अंदरूनी किनारा जरूर होगा, ऐसा रिएक्शन से पता चल रहा है। यहां तक आवाज आई थी। डॉट गेंद आई, फिर से एक बार हाउसदाट की अपील और ये उंगली उठती हुई बारकिया शेड़के बैक टू द टग आउट, बिल्कुल विकेट के सामने पाए गए और यह फैसला किया अंपायर गणेश भाविस्कर ने। रायगड जिल्ह्यात 33 रन 11 के औसत से अब तक आ चुके हैं। 3 ओवर में 2 विकेटें जा चुकी है। जय भवदेव पाली तीसरे ओवर की आखिरी गेंद करेंगे प्रवीण भोयर। चलिए उनकी रणनीति कामयाब हो चुकी है। बारकिया शेड़के के लिए खुद को रोका था उन्होंने और उस रणनीति में वो कामयाब हुए। 5 ही रन दिए इस ओवर में शायद। राहुल शेड़के, रोहित और राहुल को कुछ कर दिखाना होगा इन आखिरी 7 गेंदों में। अरे भाई गेंद तो पकड़ो, बाद में फेंको। 1 रन यहां पे आता हुआ टीम पाली के लिए और इस 1 रन से 34 पे आता हुआ टोटल। आखिरी 6 गेंदें बची। अब देखना ये होगा रोहित पाटिल का अप्रोच क्या होता है, क्योंकि हार्ड हिटर खिलाड़ी है, वेल एक्सपीरियंस है इनके पास। कई सालों से मैंने इनको क्रिकेट खेलते हुए देखा है। पाली गांव से पहले आरपीएल में ऑलराउंडर आइकॉन बने थे ये। देखिए तो बड़ा खिलाड़ी है, बड़े मंच का। इस साल भी आरपीएल में विश्वजीत ठाकुर, वीर मराठा सोहे इस टीम में सिलेक्ट हुए थे। रोहित पाटिल तरे साहब यहां से प्रस्थान कर रहे हैं। हार्ड लक तरे साहब, आपकी टीम मंजूर के लिए। होता है क्रिकेट में, खेल खेलना जरूरी है, हार जीत जस्ट पार्ट ऑफ अ गेम।
हार जीत तो होती रहती है, खेल खेलना जरूरी। हाँ, और ये देखिए सीधा फुल टॉस। मैंने कहा था कि अप्रोच का होगा रोहित पाटिल का, लेकिन वो नॉन स्ट्राइकर एंड पर रहे और स्ट्राइकर एंड के राहुल शेड़के क्लीन बोल्ड। जो गेंद हुई सीधा तेज आई, फुल टॉस संदेश भोईर की और क्लीन बोल्ड करके गई राहुल शेड़के को। अरे स्टंप लेके जाइए भाई, अंपायर ने कहा है हमें। 34 पे 3। चौतीस पे 3 है। नए बल्लेबाज प्रतीक शेड़के। 5 गेंदों का खेल शेष है इस इनिंग का, और जिन्होंने शुरुआत की थी आज के दिन के रविंद्र भात्रे, वो आएंगे इस आज के दिन रात को खत्म करने के लिए। रविंद्र भात्रे एक मंझे हुए खिलाड़ी, 40 प्लस होने के बावजूद भी रुके नहीं है। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट का खिताब उन्होंने जीता ही। क्या करेंगे, कौन सा रसायन है इनके शरीर में क्रिकेट का, क्योंकि 40 प्लस होने के बावजूद भी बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। अरे मुझे गेंद सर्कल के बाहर नहीं जा सकती, मैं भी 40 प्लस हूं। लेकिन हमारा देखिए 40 प्लस का आइकॉन है किरण घरत। तो आखिरी ओवर है, बाएं हाथ के बल्लेबाज प्रतीक शेड़के, गेंदबाज संदेश, और ये रनआउट का विकेट आ चुका है। रोहित पाटिल बैक टू द डगआउट। डीजे तो टोटल आ चुका है 34 पे 3। 4 विकेटें जा चुकी है। सो गया कौन सा स्कोरर, नया है वो। तो नए बल्लेबाज हनुमान, जिन्होंने पिछले मैच में एक बाउंड्री एक छक्का लगाया था टीम जय बाबदेव पाली के लिए। और ये देखिए जैसे मैंने बताया, हनुमान की गदा चली मिड विकेट बाउंड्री के बाहर, ये दंदनाता हुआ अच्छे। देखिए छक्का आया, मैंने कहा था हनुमान, जिन्होंने पिछले मैच में एक छक्का एक बाउंड्री लगाई थी अपनी टीम जय बाबदेव पाली के लिए, स्फूर्ति आई, मोटिवेट हुए, और ये छक्का दागा उन्होंने मिड विकेट बाउंड्री के बाहर। इस छक्के के साथ टोटल में वृद्धि होती हुई 40 फाइटिंग टोटल है ये पाली के लिए। और ये क्लीन बॉल, चौथी गेंद इस ओवर की डाली गई थी, लेकिन उन्होंने अपना काम किया। 300 के स्ट्राइक रेट से 6 रन बनाए। टीजे
तो 40 पे 5 हैं, 2 गेंदें अभी भी शेष हैं स्ट्राइकर एंड पर कल्पेश शेरके। संदेश भोयर, फिर एक बार क्लीन बोल्ड। चेतन शर्मा की हैट्रिक मुझे नजर आ रही है 1987 के विश्व कप में। पहला लेग स्टंप, दूसरा मिडल स्टंप और तीसरा ऑफ स्टंप उखाड़ा था उन्होंने। डीजे आणि नक्कीच डीजे थांबायचं आहे बघा प्रवीण सर, जर या गोलंदाजानं चेतन शर्मा सारखी जर विकेट हॅट्रिक घेतली ना, म्हणजे विकेट हॅट्रिक घेतली तर नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. जबरदस्त गोलंदाजी नंदराज शेठ मुंगाजी बघा अजूनही मॅचचा आनंद घेत आहेत. और यही मैं सोच रहा हूं, इतना बड़ा इंसान स्टेज पे बैठा है, अब तक खामोश क्यों था? 500 तो निकले। शत्रुघ्न सिन्हा शॉटगन जो हमेशा लोगों को खामोश करते थे। तो नए बल्लेबाज भावेश शेरके। इस ओवर की आखिरी गेंद, रन संख्या वहीं पे रुकी हुई 40 रन। तो शुक्रिया अदा करना चाहूंगा मैं राकेश जी और रुपेश जी गायकवाड़ का। शुक्रिया अदा करना चाहूंगा आर्या स्पोर्ट्स ओवड़े का। शुक्रिया अदा करना चाहूंगा मेरी कमेंट्री को जिन्होंने सपोर्ट किया, मेरे साथी कमेंटेटर मैडी, रिवॉल्व मात्रे। शुक्रिया मैं उनका भी अदा करना चाहूंगा जिन्होंने मेरी कमेंट्री को घर घर पहुंचाया 24 लाइव इवेंट। शुक्रिया मैं स्कोरर प्रणय का भी करना चाहूँगा जिनकी वजह से मैं अच्छी जानकारी आपको ऑन फील्ड दे पाया। शुक्रिया मैं उस डीजे मास्टर का भी करना चाहूँगा जिन्होंने बगैर माइक व्यवधान लाते हुए हमारी कमेंट्री ऑन ग्राउंड पहुँचाई। तो शुक्रिया शुक्रिया शुक्रिया, धन्यवाद। थँक्यू धन्यवाद. प्रवीणजी दुगाडे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. मी आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण प्रवीणजी दुगाडे यांना सन्मानित करावं. आज संपूर्ण दिवस रात्रीमध्ये ज्यांचा आवाज या मैदानावर तुमच्यापर्यंत पोहोचला, अर्थातच समालोचनाच्या भूमिकेत ते आमचे एक वरिष्ठ समालोचक, महाराष्ट्रातील नामवंत समालोचक, राष्ट्रीय भाषेतील प्रवीणजी दुगाडे यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन रुपेश शेठ गायकवाड आणि नंदराज शेठ मुंगाजी यांना की आपण आमचे समालोचक मित्र प्रवीण दुगाडे, मॅन फ्रॉम पोयंजे गाव यांचा आणि आपल्या खरं तर विभागातला हा एक समालोचक. बऱ्याच काळावधीपासून ज्यावेळेला आम्ही टेनिस क्रिकेट मैदानावर खेळायचो त्यावेळेपासून हा समालोचन ऐकवणारे आमचे समालोचक प्रवीणजी दुगाडे यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. धन्यवाद प्रवीण सर. प्रवीणजी दुगाडे, सुप्रीमो ट्रॉफी, रसायनी परिसर म्हटलं तर नेहमीच मोहपाडा मैदानावर नेहमीच मोहपाडा नगरी ज्यांच्या आवाजातून आपल्याला अगदी गुंज व्हायची, ते आदरणीय प्रवीणजी दुगाडे यांचा शुभ सन्मान आपण मॅन स्क्रीनवर पाहतोय. नंदराज शेठ मुंगाजी आणि सरपंच रुपेश शेठ गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. थँक्यू सो मच प्रवीण सर, तुम्ही आलात आमच्या विनंतीला. बघा जसा एक फोन गेला प्रवीण सरांना, प्रवीण सर बोलले तू आहेस ना, बस म्हणजेच हा प्रेम आहे. आज हा प्रेम दाखवला प्रवीण दुगाडे यांनी आणि आज समालोचनातून तुम्हाला खरं तर मंत्रमुग्ध केलं. त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतोय. थँक्यू सो मच प्रवीण सर. आणि प्रवीण सरांना बघा विपुल पाटील गावठाण यांच्याकडनं 200 रुपयाचं देखील बक्षीस आलंय. हा प्रेम आहे. प्रवीणजी दुगाडेसाठी एकदा जोरदार टाळ्या. विपुल पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. आणि नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं बघा 500 रुपयाचा पारितोषिक. हा देखील प्रेम दाखवलाय. प्रवीणजी दुगाडे सरांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद नंदराज शेठ मुंगाजी. खरं तर आज बघा या व्यासपीठावर उपस्थित असताना आम्हा समालोचकांना मोटिवेट केले, त्यांनी देखील प्रोत्साहित केले. आमच्या कलेची दाद आणि कलेची जाणीव त्यांनी केली आणि आज 500 रुपयाचं पारितोषिक प्रवीणजी दुगाडे यांना या ठिकाणी देऊन त्यांना गौरवण्यात आले. त्यांचं मनापासून आभार. हे दिलदारपणा आहे. दानशूरपणा देखील आपल्याला त्यांच्याकडनं पाहायला मिळतं. सातत्यानं ओलं गाव म्हटलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील ते पुढे एक पाऊल पुढे असतात. कोणताही सामाजिक क्षेत्र बघा निस्वार्थपणे सेवा करायची हा त्यांच्या मनामध्ये ध्यास असतो. आणि आज पुन्हा एकदा या व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून जरी बैलगाडा शर्यतींची त्यांना विलक्षण आवड असली
तरी टेनिस क्रिकेटसाठी देखील त्यांनी खूप चांगला वेळ दिलाय या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला सुरुवात करूया, जिथे मात्र गोल्डन ग्रुप मंगेश गायकवाड अँड ऑल टीम यांच्याकडनं बघा विकेट हॅट्रिकसाठी बापदेव पाले टीमला 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकेट हॅट्रिक 1500 रुपयाचं रोख पारितोषिक इथे मात्र देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे जर विकेट हॅट्रिक पटकावली तर. जाता जाता बघा आज आम्हा समालोचकांचं कुठेतरी कौतुक केलं जात आहे. प्रवीणजी दुगाडे यांचा मी उल्लेख केला की नामवंत समालोचक आहेत आणि ज्यांच्याकडे कला असेल त्या कलेला नेहमीच दाद द्यावी. आर्या स्पोर्ट्सचं आयोजन म्हटलं ना तर गावातील प्रत्येक कलेला नेहमीच दाद दिलं जातं. कलेची जाणीव केली जाते. राकेश गायकवाड, रुपेश गायकवाड असतील बघा, यांच्या माध्यमातून गावामध्ये जे जे खेळाडू असतील, कोणी कराटे, टायकोंडो अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं आहे ना, रुपेश गायकवाड यांनी त्यांना ग्रामपंचायत बॉडीच्या माध्यमातून सन्मानित केलंय आणि याच व्यासपीठावर देखील प्रत्येक कलाकाराचा देखील सन्मान होणार आहे. ही एक चांगली ओळख आहे. प्रवीण सर, मी देखील एक गावचा समालोचक आहे आणि ज्या ज्या वेळी आर्या स्पोर्ट्सच्या स्पर्धा असतात ना त्या त्यावेळी आवर्जून या ठिकाणी मला आमंत्रित केलं जातं. राकेश गायकवाड यांचं असणारं प्रेम, रुपेश गायकवाड यांचं असणारं प्रेम आणि आपल्या गावच्या कलाकाराला, आपल्या गावच्या कलेला प्राधान्य देणारी ही व्यक्ती आहेत. मी नेहमीच सांगत असतो, हा प्रेम मात्र सातत्याने भेटतं. मग गावचा गोल्डन ग्रुप असू द्या, ते देखील भरपूर प्रेम देत असतात. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. आणि थेट आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रणय, आपल्याला इथे गरज असेल 4 षटकांमध्ये 42 धावांची. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल, लाहूड अपील. दोन्ही पंच एकत्र येतील. लाऊड अपील तर मैदानावर पाहायला मिळाला होता, जिथे मात्र दोन्ही पंच कदाचित एकमेकांसमोर येतील, चर्चा करतील. आवाज ऐकायला आला की नाही हे पाहिलं जाईल. बॉल पडल्यानंतर देखील आपण स्तब्ध झालो होतो. बॅट्समन इज आउट. येस, अंपायर सिग्नल. बघा, या दोन्ही पंचांनी एक चेक केलं आणि दोघांनी चर्चा करून इथे निर्णय दिलाय. त्यामुळे तुम्हाला आर्ग्युमेंट करता येणार नाही. प्लीज निर्णयाची नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मान्यता द्यावी लागेल. बॅट्समन इज आउट. पहिला बॉल कॉट बिहाइंड द विकेट मिळाली आहे. खूप चांगला चेंडू गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला कल्पेश शेळकेला पाहायला मिळेल. 42 धावांचं लक्ष्य. बापदेव पाली, खरं तर या गावचा देव, ग्रामदेवता, या गावची ग्रामदेवता म्हटली तर नवसाला पावणारी बापदेव पाली इथे मात्र खेळत असताना पहिल्या बॉलवर भातान संघ स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, श्री दत्त भातान संघ. स्वर्गीय नारायण शेठ म्हणजेच आपण नंदराज मुंगाजी यांना व्यासपीठावर पाहतो. त्यांचे पिताश्री आपल्या ओवले गावातील ज्येष्ठ पंच. ओवले गावातील बघा, आमच्या ओवले गावाचा नेहमी सप्ताह सोहळा असला तरी नारायण शेठ मुंगाजी यांच्या कमरेला त्याच स्वयंपाकघराची चावी असायची. हा विश्वास गावानं दाखवला होता नारायण शेठ मुंगाजी यांच्यावर. तर लाडाने त्यांना नेहमीच नाना म्हणायचे. जरी वडील असले तरी नाना हे त्यांचं नाव लाडाने म्हणायचे. आज त्यांची आठवण नक्कीच येईल, कारण आज संघाला पॅक केलाय स्वर्गीय नारायण शेठ श्रीदत्त भातान टीमनं. त्या ओले गावची खरं तर एक आदर्श व्यक्ती आज आपल्यामध्ये नाही, तरी पण त्यांची स्मृती, त्यांचा अखंड स्मृतीला उजाला देण्याचं कार्य मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यांची स्मृती आजही आमच्या स्मरणात आहे. नेहमीच प्रेमाने वागणारे एक व्यक्ती. आज त्यांच्या नावाने संघ खेळला जातोय. व्हेरी गुड बॉल, खोलवर पद्धतीचा बॉल. पहिलाच ओव्हर फेकत असताना गोलंदाज कल्पेश शेळके भन्नाट मारा करतोय, वेगवान मारा करतोय. 2 बॉल डॉट. पहिल्या बॉलवर विकेट सागर भोईरची. जयेश भोईर आणि प्रवीण भोईर आता इथे मात्र पाहायला मिळत आहेत. प्रवीण भोईर ऑन स्ट्राईक. पुल्लरलेनचा बॉल, फुलटॉस बॉल. डेफिनेटली अंपायर आमच्या दिशेने वळतायत, हा इशारा करतायत की वाईट बॉल.
म्हणजे कल्पेश शिर्केला हा बॉल परत फेकावा लागेल. अतिरिक्त एका धावेनं संघाच्या धावसंख्येला सुरुवात मात्र झाली आहे 1 या धावेनं. प्रवीण भोईर 94,000ची बाईक पल्सर प्रणय याच खेळाडूने याच मैदानावर याच स्पर्धेमध्ये पटकावली. हा भिरकावून दिलाय अगदी व्यासपीठाच्या वरून. इट्स अ मेगा हिट. आमदार चषक आणि सिद्धेश ट्रॉफीतला दमदार सिक्सर. प्रवीण चोर ज्या पद्धतीनं प्रवीण भोईरचा हा षटकार राकेश गायकवाड आणि रुपेश गायकवाड यांना आवडला आणि त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलंय बघा. आणि नंदराज शेटमुंगाजी यांच्याकडनं लगातार 3 षटकार ठोकले तर 1000. आता बक्षिसांची खैराट पूर्णपणे 1 वाजून जरी गेला असलं तरी आता अजूनही बक्षिसांची खैराट इथे मैदानावर पाहायला मिळेल. 6 धावा वाढल्यात. संघाची धावसंख्या 6 ने वाढल्यानंतर 7 या आकड्यावर गोल्डन ग्रुप मंगेश गायकवाड आणि सर्व मंडळी यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी मात्र 1500 रुपये आहे. खूप चांगलं आयोजन. मी सातत्यानं उल्लेख केला की प्रवीण भोईर यांना याच मैदानावर पल्सर बाईक जिची किंमत 94,000 होती. मित्रांनो तुम्ही आठवा 2 ते 3 वर्षापूर्वीचा टेनिस क्रिकेट याच मैदानावर राकेश शेट आणि रुपेश शेट गायकवाड आर्या स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा. वेगवान वेगवान हा चांगला वेग आहे. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. कमालीची गोलंदाजी. कल्पेश शेळके षटकार मारल्यानंतर कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 7 धावा. कल्पेश शेळकेचा हा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा पायावर आदळला. लाऊड फील आहे परंतु इथे काय घडलं बघा. डेंजर झोन मध्ये बॅट्समन होतोय धावचीत बाद. जो कलाकार आहे ना त्याला पहिला स्थान देणारी या व्यक्ती आहेत राकेश गायकवाड आणि रुपेश गायकवाड. यस इथे मात्र लाऊड अपील केलाय. पहिला षटक जिथे मात्र समाप्त झालाय. व्हेरी गुड कमबॅक. कल्पेश शेळकेनं बघा षटकार ठोकल्यानंतर कमालीचं कमबॅक केलं आणि बापदेव पाली संघ जिथे मात्र धावसंख्या धावफलकावर कुठेतरी मनमाने अडवण्याचं कार्य केलं. अंकुश लगावण्याचं काम केलं. फक्त 7 धावा. गडीबाद झाले 2 बाद 7. आता कराव्या लागतील. एकंदरीत 42 धावांचं आव्हान असताना उर्वरित 18 बॉल आणि 35 धावा. 18 चेंडू 35 धावांचं लक्ष. आमचे नाईक ओवलेगावचे डीजे ऑपरेटर बघा. ही ओवलेगावची कला आहे. खरं तर आज आपण पाहतोय शेवटच्या रात्रीपर्यंत आम्ही समालोचकांना फ्री केलं. आम्ही डीजे ऑपरेटरला फ्री केलं. आता गुणलेखक मात्र प्रणय मात्र याला कोण फ्री करणार. कोणी नाही आहे. खूप चांगला गुणलेखक आहे. लाईव्हला कोणी फ्री करू शकत नाही. 24 इव्हेंट्स म्हणत. परंतु उद्या चांगोचे बॅटिंग पाहायला मिळेल. चांगो पहिला मॅच आहे. 24 इव्हेंट्स फुल फॉर्मला आहे. फुल मैदान गाजवते आजकाल. प्रफुल्ल पाटील चांबू म्हणतो मी त्याला. चांबू हा फेमस फार नाव आहे. नक्कीच मॅच पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र पाली टीमच्या पहिल्याच गोलंदाजानं या स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्रीदत्त भातान टीमला आता जगडून ठेवलाय. लगातार 3 षटकार ठोका. नंदराज शेठ मुंगाजी यांचे 1000 रुपये पटकावा. खरं तर बघा अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत.
दत्ताशेठ मुंगाजी यांनी पाक केलेला हा संघ आज मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. न्यू बॉलर परेश शेळके. पाली टीमचा हा परेश मात्र समोर त्याच्या बॅटिंग करेल प्रवीण भोईर. हार्ड हिटर बॅट्समन, बॅकबोन ऑफ भातान टीम. पाठीचा कडा, बॅटला स्पर्श झालाय. काय कॅच घेतलाय बघा, अगदी फ्लाय स्लीपला डाय मारून. हनुमान शेळके, जय बजरंग बली. व्हेरी गुड कॅच. इट्स अ ब्रेक विकेट. सर्वात मोठी विकेट मिळाली आहे. आनंदाचा बघा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हनुमान शेळके, काय कमालीचं झेल. संकट मोचक, जय बजरंग बली. हनुमान शेळके ज्या पद्धतीने झेल टिपला. आता प्रवीण भोईरला बाद केल्यानंतर मॅच थोडी अडचणीत आली आहे. 3 गडी बाद, धावसंख्या 7. सोपानजी गायकवाड आमचे मृदुंगमणी, तालवादक. गावामध्ये कोणताही भजन कार्यक्रम किंवा सुखादुःखामध्ये सहभागी असणारी व्यक्ती. फुलटॉस बॉल, व्हेरी बॅड डिलिव्हरी. इट्स अ क्लिअर बाउंड्री. अंपायर सिग्नल, येस बाउंड्री येतोय आणि थर्ड अंपायर घेतल्या अर्थातच चेक केला जाईल अबाव द वेस्ट आहे की नाही. म्हणजेच बीमर बॉल चेक केला जाईल अंपायरच्या माध्यमातून. उंचीचा बॉल आहे, अबाव द वेस्ट चेक केला जाईल. अंपायर सिग्नल, इट इज नो बॉल. यस, 1+4 मिलतील 5 धावा. आम आदमी के साथ और कांग्रेस का हाथ पंजा. 5 धावा आल्या आहेत. 5 धावा आल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 ने वाढल्यानंतर 12 या आकड्यावर. हा संजीवनी देणारा भातान टीम साठी 1+4 फ्री हिट. आता मुक्तपणे खेळण्याची नामी संधी. फ्रीडम, फ्रीडम. आता पूर्णपणे फ्री टेन्शन मध्ये खेळण्याची संधी. ज्या बॉलवर फक्त रनआउट विकेट असते, म्हणजे फलंदाज बाद नसेल असा बॉल फेकला जाईल. परेश शेळकेच्या माध्यमातून धावसंख्या 12. हा चेंडू आडव्या बाटने केलाय. झेल तर टिपलाय परंतु विकेट नाही या बॉलवर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जसा बॉल मिळाला लगेच फेकला गेला. वाईडिश मिड विकेटला 1 धाव आली आहे. एका धावेच्या मदतीनं 13 धावा धावफलकावर लागल्या आहेत. आता मात्र चेंडू आणि धावांचं अंतर जर पाहायचं झालं तर 16 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन रिमेनिंग 16 डिलिव्हरीज. आवर्जून उल्लेख करेन, कौतुक करेन मी या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या आयोजक कमिटीचं. पुन्हा एकदा गोलंदाज परेश शेळके पंचांना पार करून चेंडू फेकेल. राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू डॉट जातोय. बापदेव पाली खरं तर अगदी जिद्दी आणि चिवट संघ म्हणून ओळखला जातो आणि त्याच परिसरातला हा श्रीदत्त भातान आज स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या नावानं मैदानावर उतरलाय. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांच्या नावानं खेळणारा संघ अर्थातच श्रीदत्त भातान टीम बॅटिंग करत असताना 13 धावा लावून करत 3-13. विकेट 3, धावा 13. 3-13चं समीकरण. पुन्हा एकदा डॉट. अक्षरशः बॅट्समन बीट झालाय मी म्हणेन. परेश शेळकेच्या गोलंदाजीवर निलेश भोईरनं 2 बॉल बॅक टू बॅक डॉट खेळलाय. एकंदरीत निलेशनं आतापर्यंत 3 बॉल निर्धाव खेळलाय. म्हणजेच खूप खराब बॅटिंग. करायचे आहेत. टोटल धावसंख्या 42. 4 षटकांमध्ये काही जास्त धावा नव्हत्या. 10.50 सरासरी होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. तदनंतर परेश शेळकेने देखील टिचून मारा केलाय, भेदक मारा सुरू केलाय.
लेट कट. पूर्णपणे कन्फ्युज, गोंधळलाय बॅट्समन. प्रेशर क्रिएट झालाय. बॉलर पूर्णपणे हवी झालाय. 4 बॉल डॉट केलाय गोलंदाज. ज्या पद्धतीने परेश शेळके फेकते गोलंदाजी आणि निलेश भोईर बीट झालाय. षटकातला शेवटचा अंतिम बॉल आणि खेळाडू सांगतायत की एक परेश तुला एक लास्ट बॉल चांगला फेकायचा आहे, कारण हा लास्ट बॉल फार धोकादायक असतो. हा शेवटचा बॉल एवढा निर्णायक असतो ना की त्याच बॉलवर बरोबर षटकार लागतो. परंतु परेशला आता शेवटचा बॉल फेकण्यासाठी मोटिवेट केलंय आणि तो देखील डॉट. खराब फलंदाजी निलेश भोईरची. अक्षरशः 5 बॉल निलेश भोईर डॉट केलाय आणि या परेशचे 4 बॉल डॉट. धावसंख्या धावफलकावर फक्त 13. 2 षटक, 13 धावा, 3 गडी बाद. आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्याकरता 29 धावा. ठोक वासू. नादी थँक्यू सो मच. त्याला जास्त वेळ घेऊ नका. 4 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत. 2 षटक फेकलेत प्रणय. आपल्याला काउंटिंग टाइम आपला काउंट झालेला आहे बघा. तुम्हाला 5 मिनिटं फक्त आहेत 1 षटक फेकण्याकरता. 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 षटक फेकलात, त्यामुळं पाली टीम जास्त वेळ खर्च करू नका. येणारे 12 बॉल 29 ची गरज. बघा रुपेश शेठ गायकवाड यांचे सुपुत्र प्रिन्स बंट्या याचाही वाढदिवस आहे खरं तर, आणि ते वाढदिवसाचं औचित्य साधलंय या स्पर्धेचं. 10 तारीख बंट्याचा वाढदिवस, प्रिन्सचा वाढदिवस याच, आणि 12 मार्च सिद्धेश मुंगाजी, नटराज शेठ मुंगाजी यांचे सुपुत्र. आणि फाटी लावणार ववळे मैदानावर, जल्लोष होणार. सरपंच केसरी, आमदार केसरी. महाराष्ट्रामध्ये एक नामवंत बैलगाडा शर्यत या ओवळे गावामध्ये पाहायला मिळेल. सर्वांनी आनंद घ्या. 12 मार्च. उलटाच बॉल. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक वेगानं जाईल, चेंडूची अडवणूक करेल. मिळतील 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आता गरज असेल येणारे 11 बॉल आणि 27 धावा. 11 चेंडू 27 ची गरज. खूप चांगला मॅच. आर्या स्पोर्ट्स 11 बॉल 27 ची गरज. जर्सी नंबर 11 बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राईकला 27 नंबर जर्सी नंबर खेळतोय. काय बघा समीकरण. 11 बॉल 27. फुल टॉस बॉल. लॉंग ऑफला झेल ड्रॉप. मिळतील 2 धावा. प्रणय मात्रेचं कौतुक करावं लागेल. काय लक्ष आहे बघा मैदानावर. पूर्णपणे लक्ष, कान पूर्णपणे कॉमेंट्रीवर आणि डोळ्यांचं ज्या ठिकाणी नजर मैदानावर. त्याचबरोबर गुणलेखन करणे, ह्या साऱ्या क्रिया प्रणय मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक चांगल्या गुणलेखनाची ओळख आहे आणि आज उंच भरारी घेते रायगड मधला नामवंत गुणलेखक. 10 बॉल 25 ची गरज. हा एक तरी मारायला पाहिजे. राकेश गायकवाडने आवाज केला होता आणि तो एक येतोय की काय. डेफिनेटली आलाय. यस, राकेश गायकवाड एक खरं तर अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव त्याने इथे आमच्या समोर ऐकायला आला. आवाज एक तरी मारायला पाहिजे आणि तो एक आलाय. 6 धावांसाठी षटकार. मास्टर काय रिमेक्स आहे बघा. कब्बशी आणि ते संगीत सगळं काही मिक्स. आणि डीजे वाल्याला 500 आहे. यास वासू बघा, बऱ्याच कब्बशीने चाय पिलाय आपण. ना कब्बशीनं चाय पाजलंय आपल्याला.
याच वासू नाईक साठी 500 रुपये. रिमॅक्स डीजे सँडी. चेंडू अवे फ्रॉम बॉडी. पंचांचा इशारा येतोय. यस इट इज वाईड बॉल. हा रोकडा कॅश राकेश गायकवाड यांच्याकडनं बघा वासूसाठी 500 रुपयाचं बक्षीस. डीजे ऑपरेटर जे संगीत वाजवलं ना रुपेश भाईंचं आणि त्याचबरोबर कब्बशी रिमॅक्स त्या संगीतासाठी 500 रुपयाचं बक्षीस राकेश गायकवाड. आज राकेश गायकवाडांना माहित आहे की आपलं आयोजन आहे प्रत्येकाला खुश करायचं, कोणालाही नाराज करायचं नाही आणि ही त्यांची ओळख आहे, चांगली ओळख आहे. नंदराज शेठ मुंगाजी देखील उपस्थित आहेत. रुपेश शेठ गायकवाड देखील उपस्थित आहेत. महेश गवाणकर देखील उपस्थित आहेत. फुलटॉस बॉल फुलरलेनचा बॉल. यस वन्स अगेन वाईड बॉल. काय चाललंय मैदानावर प्रेशर घेतलंय की काय गोलंदाज राहुल शेळकेनं. ज्या राहुलनं मागच्या मॅचमध्ये 11 धावा डिफेन्स केल्या होत्या आता समीकरण पाहायला मिळेल. येणारे बॉल 9 आणि जिंकण्याकरता 17 धावा. 9 बॉल 17ची गरज. सोपानजी गायकवाड आमचे मृदुंगमणी, तालवादक मनकुजी नाईक या स्पर्धेचे आयोजक सारे मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. हा डिफेन्सिव्ह स्ट्रोक. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी घेतली जाईल का? दूरवर आहे क्षेत्ररक्षण. कमालीच मात्र येते धावगती. शक्तीपेक्षा अगदी युक्तीचा वापर केलाय. डोक्याचा पूर्णपणे वापर केलाय. जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येय गाठतात, जी माणसं पायानं चालतात ती अंतर कापतात. आणि इथे मात्र पहा येणारे 8 बॉल 15. 8 बॉल 15. बापदेव पाली विपक्ष स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्रीदत्त भातान. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नंदराज शेठ मुंगाजी वादल बैलाचे मालक KGF वादल. आणि आज खरं तर पाहतोय पनवेल काँग्रेस तालुका अर्थातच शहर अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्याचबरोबर 27 गाव प्रकल्प बाधिक दिवंगत दिबा पाटील संघर्ष समितीचे अध्यक्ष. षटकारासाठी 500. हवेमध्ये झेलकारी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. व्हेरी गुड कॅच. हनुमान शेळकेनं टिपला दुसरा झेल. थँक्यू डीजे. 7 बॉल 15. बघा इथे झेल टिपला गेला आणि इथे जिथे जर एखाद्या या बॉलवर 1 ते 2 धावा आल्या असत्या तर मॅचमध्ये अजून मजा आली असती, परंतु अजूनही काही बिघडलं नाहीये. पूर्णपणे कमबॅक करतोय राहुल शेळके. जिथे मात्र षटकार आला होता 2 वाईड बॉल आले होते. आता 7 बॉल 15. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. मच निडेड बाउंड्री और 6 फॉर भातान टीम. आणि हा बॉल डॉट गेला तर पाली टीम हवी होईल. येणारे 7 बॉल 15ची गरज. फुलटॉस बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळेल. दुसरी धाव घेतली जाईल का? धाव तर घेतली जाईल का? अंपायर सिग्नल. थर्ड अंपायर अर्थात टीव्ही अंपायर कडे इशारा केलाय. डिसिजन इज पेंडिंग. आमच्या कंट्रोल रूम मध्ये अंपायर येतील. निर्णय दिला जाईल तुमच्यापर्यंत. व्हॉट इज डिसिजन चेक केलं जाईल. पूर्णपणे पारदर्शक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. शशी मेहर आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये 24 इव्हेंटच्या माध्यमातून. यस बॅट्समन इज आउट. अंपायर सिग्नल. आता मात्र इथे 1 धाव मिळाली म्हणजे 6 बॉल आणि 14ची गरज. 6 चेंडू 14 धावा. प्रत्येक षटकारासाठी नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं 500 रुपये. त्याचबरोबर रुपेश शेठ गायकवाड आणि राकेश शेठ गायकवाड यांच्याकडनं देखील 500 रुपये. परंतु मॅच कुशल मुवमेंटला आली आहे. 6 बॉल 14ची गरज. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये निर्णायक विजयासाठी 14 धावा. बापदेव पाली टीमसाठी मात्र गोल्डन ग्रुप मंगेश गायकवाड यांनी बक्षीस लावलंय. लगातार 3 विकेटसाठी 1500 रुपये. बघा ती लाईट गोल्डन हवेली
त्या गोल्डन हवेलीमध्ये आमचे गोल्डन आयोजक इथे उपस्थित आहेत. 6 बॉल 14ची गरज. आता बक्षीस वाढलंय. मंगेश गायकवाड सांगतायत की विकेट हॅट्रिक साठी 3000. म्हणजे मॅच खूप चांगली रंगते. बापदेव पाली टीमला जणू काही गोल्डन ग्रुपनंच पॅक केली की काय. आणि दुसऱ्या बाजूला सायनाइड ग्रुप या चौलेगावचे प्रवीण भोईरला मोटिवेट करतायत. त्याचबरोबर या टीमला स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी यांनी पॅक केलंय. आता त्याच्या नावानं दत्ता शेठ मुंगाजी यांनी म्हणजे श्री दत्त भातान. 6 बॉल 14ची गरज. 6 बॉल 14 धावा 6 चेंडू. अगदी 1:17. आज लवकर मॅचेस संपल्यात आपण बघू. आणि उद्या देखील बघा शार्प 4 वाजता पहिला बॉल फेकला जाईल. कारण उद्या एक संघ आम्हाला सुपर 4 मध्ये काढायचा आहे. मी मगाशी देखील अनाउन्समेंट केली की 8 संघ जे आहेत योग्य वेळेमध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 बॉल 14. गोलंदाज असेल रोहित पाटील. पहिलाच बॉल रोहितचा फेस केला आणि वाईडिश लॉंग ऑफ कडे ठोकलाय खणखणीत षटकार. किसमें कितना है दम. नंदराज शेठ मुंगाजी यांचे 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. हा बॅट्समन ठोकतोय षटकार. श्री स्वामी समर्थ सांगतात बघा. स्वामी समर्थ म्हणतायत की जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती. भीती तुम्हाला बाजूला सारावी लागेल आणि ती भीती बाजूला सारून बॅटिंग करावी लागेल. त्याच पद्धतीनं पहिल्या बॉलवर षटकार ठोकला रोहित पाटीलच्या गोलंदाजीवर. आता भीती निर्माण झाली रोहित पाटीलच्या गोलंदाजावर. भीती निर्माण झाली बापदेव पाली संघावर. आता येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी 8 धावा. रोहित पाटील मगाशी 11 धावा डिफेन्स केल्या होत्या. आता तशीच कमालीची गोलंदाजी करावी लागेल रोहितला. 5 बॉल 8. स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्रीदत्त भातान संघ या ठिकाणी बॅटिंग करतोय तर त्यांच्या विरोधात बापदेव पाली संघ गोलंदाजी करतोय. खूप चांगला बॅटल. खूप चांगला मॅच. मैदानाच्या सभोवताली गुलाबी हवा सुटली आहे आणि बघा मैदानाच्या गदी सभोवताली झेंडे देखील फडकतायत. म्हणजे एवढी हवा सुटली आहे. गुलाबी हवेमध्ये हा मॅच तुम्हाला या मैदानावर घाम फोडणारा पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर. जास्त वेळ घेऊ नका. चेंडू आणि धावांचा अंतर 5 बॉल 8ची गरज. 5 चेंडू 8 धावा. हिम्मत मात्र हरू नये. या मॅच मध्ये जिंकावं लागेल. जिंकू किंवा मरू. लढावं लागेल. काय फटका खेळलाय. जसा ऑफ स्टंपला फेकला बॉल आणि तो चेंडू डीप कव्हर पॉइंटला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. येतोय चौकार. ज्यानं सुरुवातीचे 5 बॉल डॉट खेळला होता त्याच निलेश भोईरनं षटकार चौकार. आणि नंदराज शेठ मुंगाजी यांना चौकारासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस दिलंय. एकूण 1000. निलेश भोईरला एकूण 1000 रुपये नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं. म्हणजे वेळ आणि काल कधी बदलेल सांगू शकत नाही. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नक्कीच नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते. ही वेळ बदलली आहे. आणि डॉट बॉलला 500. परंतु इथे हवेमध्ये केला झेल झेल झेल. यस झेल. डॉट बॉलला 500 जमा करा आणि विकेट.
हरेश भोईर, आमचे हरेश दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस गोलंदाजाला डॉट बॉल साठी. हरेश कुस्तीपट्टू आमचे नक्कीच या मॅचचा आनंद घेतात आणि बापदेव पाली संघाला प्रोत्साहित करतायत. हरेश दादा तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगला मॅच पलटवार होतोय मैदानावर. 3 बॉल 4 धावा. डॉट बॉलला 500 रुपये. तीन विकेट जर गोलंदाजाने पटकवले तर 5000 गोल्डन ग्रुप. मंगेश गायकवाड गोल्डन ग्रुप 3 विकेट साठी 5000 आणि प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपये. व्हेरी गुड मॅच. 3 बॉल 4 ची गरज. हरेश दादांकडनं डॉट बॉलला 500 रुपये. 500 रुपये जमा झाले डॉट बॉलचे का. रोहित पाटील खूप चांगला मॅच. संपूर्ण डे नाईट मधला सर्वात बेस्ट मॅच तुमच्या समोर. अगदी तेज तर्रार चित्त थरारक. 3 बॉल 4 ची गरज. ऑन स्ट्राईक बॅट्समन विशाल गाथाडे. चेंडू पुन्हा एकदा डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतली जाईल का. फेकी खूप चांगली आहे मात्र बॅकअप कलेक्शन खराब. विकेट किपर 2 धावा पूर्ण. खूप चांगली पैसा वसूल सामना. आता 2 बॉल 2 डॉटला 1000. हरेश दादा बोलतात डॉटला 1000 आणि या ठिकाणी 2 धावा काढल्या तरी 1000. नंदराज शेठ मुंगाजी 2 धावा काढल्या तरी 1000. क्या बात आहे. आणि डॉट बॉलला इकडे 1000. काय पलटवार बाजी सुरू आहे. दोन्ही बाजूंनी मॅच रफ अँड टफ. 2 बॉल 2 धावा. बघा विकेट किपरनं प्रणय जर कलेक्शन चांगला केला असता तर 1च धाव मिळाली असती. विकेट देखील बाद झाला असता. स्ट्राईक देखील न्यू बॅट्समनला मिळाली असती. म्हणजे जर तर तुम्ही चांगला खेळ करा तुम्हाला लगेच त्या चांगल्या खेळाचं प्रत्युत्तर लगेच तुम्हाला योग्य फळ मिळेल. 2 चेंडू 2 धावा. महेश गवानकर मजा आली आहे मॅच मध्ये. 100% मजा आली आहे. पैसा वसूल. आर्या स्पोर्ट्स ओवले आयोजित सरपंच रुपेश शेठ गायकवाड पुरस्कृत सिद्धेश ट्रॉफी मध्ये चित्तथरारक सामना. डोळ्याचं पाडणं फेरणारा मॅच. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. डोक्याला सुन्न करणारा सामना. 2 बॉल 2 धावा. यस इथे मात्र 1 धाव तर आली आहे. कंपल्सरी चेसिंग आणि फलंदाज होईल बाद. 1 बॉल 1 रन. ठोक डीजे आता. 1 बॉल 1 रन. व्हाट ए मैच। ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है। व्हाट ए मैच, एक बॉल एक रन, जबरदस्त सामना, चित्त थरारक सामना, हृदयाची डोके चुकवणारा सामना। बापदेव पाली बघा, डॉट बॉल फेकला तर गोल्डन ग्रुप कडनं तुम्हाला 1000 रुपये आणि जेवणाची व्यवस्था आहे। मॅच काही होऊ द्या, जीत हार, तुम्हाला जेवणाची व्यवस्था आहे बापदेव पाली टीम गोल्डन ग्रुपच्या वतीनं। एक बॉल एक ची गरज। व्हाट ए मॅच, व्हाट ए मॅच। आजच्या संपूर्ण डे नाईट मधला सर्वात बेस्ट सामना। घरी गेल्यानंतर नक्की चर्चा होईल की तुम्हाला आवडणारा सामना कोणता। यूके ग्रुप करंजाडे यांच्याकडनं
विजेंद्र ग्रुप, युके ग्रुप यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत दोन्ही टीम्सना. महेश गव्हाणकर आज करंजाडे ग्रुप कडनं हरेश दादांकडनं बक्षीस आहे. एक बॉल एक ची गरज. मॅच कडे फोकस करूया आता. बक्षिसांची खैराट भरपूर आहे परंतु बक्षिसांकडे लक्ष देऊ नका, मॅच कडे लक्ष द्या. लढायचंय रडायचं नाहीये. बचेंगे तो और भी लढेंगे असा चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. काय मॅच रंगते बघा. डोक्याला सुन्न करणारा सामना, श्वास रोखून ठेवणारा सामना. जर हार्ट अटॅकचा त्रास असेल तर मॅच पाहू नका कारण मॅच खूप टेन्शन देणार आहे. घाम फोडणारा मॅच, जबरदस्त मॅच. एक चेंडू एक धाव. व्हॉट अ मॅच. 24 इव्हेंट्स. बरेच लाईक्स मिळतील या मॅचला. बरेच व्ह्यूअर्स जोडले जात आहेत. पुन्हा एकदा कॉमेंट्री थांबली जाईल. एक बॉल एक ची गरज. पूर्णपणे आमची कॉमेंट्री थांबली जाईल. प्रेक्षकांचा फक्त टाळ्यांचा आवाजच ऐकायला हवा. रोहित जर मॅच जिंकून दिली तर 5,000 नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडनं बॅट्समनला मिळतील 2,000. एकदा जोरदार टाळ्या. फक्त कॉमेंट्री थांबेल. टाळ्यांचा आवाज. एक बॉल एक रन्स. एक बॉल एक रन्स. टाळ्या. आणि इथे मात्र स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी श्री दत्त भातान संघ विजयी. ठोक डीजे. चे 12